माजी मंत्री छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश नाही आणि त्यामुळे ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर टायर जाळण्यात आलेले आहेत। ओबीसी संघटनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर निषेध व्यक्तवला जातोय। छगन भुजबळ यांनी मंत्रिपद त्यांना न भेटल्यामुळे अजित पवारांचा ओबीसी संघटनेकडून टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे असंही कळतंय। महायुतीचा शपथविधी पार पडला आणि भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर हे टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून। बऱ्याच मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय खरं तर आणि त्यांची आता मनधरणी करण्यात कितपत यश येतं या ज्येष्ठ नेत्यांना ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याची ही दृश्य नाशिकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर टायर जाळलेले आहेत। ओबीसी संघटनेकडून अजित पवार यांचा निषेध करण्यात येतोय आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी जयेश साबळे आपल्या सोबत आहेत। जयेश, ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि टायर जाळून निषेध व्यक्त करतात, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच नाशिकच्या राष्ट्रवादी भवनच्या बाहेर ओबीसी समाजाचे जे पदाधिकारी आहे किंवा जो भुजबळ समर्थक आहेत त्यांच्याकडून राष्ट्रवादी भवनच्या बाहेर मुंबई नाका येथील टायर जाळून भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही याबद्दलचा निषेध नोंदवण्यात आला। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न भेटल्यामुळे अजितदादा पवार यांचा ओबीसी संघटनेकडून हा निषेध नोंदवण्यात आला आहे। नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर हा निषेध नोंदवण्यात आला। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमधून आपण ही बातमी पाहतोय।